मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावामध्ये गजानन महाराजांचा 148वा प्रगट दिन आज साजरा होतोय। थाटामाटात हा साजरा होतो आहे। आठवडाभर प्रगट दिन सप्ताह सुद्धा होता। गजानन भक्त शेगावामध्ये दाखल झालेले आहेत। भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने रात्रभर दर्शनाकरता मंदिर खुले ठेवलं होतं। तरी सुद्धा मंदिरात भाविकांची अलोट गर्दी अजूनही आहेच। या सगळ्याविषयी आपल्याला अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे। गजानन महाराजांचा आज प्रगट दिन आणि प्रगट दिनानिमित्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून लाखो भाविक जे आहेत ते गजाननाच्या प्रतिपंढरी म्हणजेच शेगावी नगरीमध्ये दाखल झालेत। आता मी गजानन महाराजांच्या त्याच मंदिरामध्ये आहे, ज्या मंदिरामध्ये सकाळपासूनच गजानन महाराजांच्या भक्तांनी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। मंदिर प्रशासनानेही या ठिकाणी 2 दिवस हे मंदिर जे आहे ते भक्तांच्या दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकतो की सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात अशी गजानन महाराजांची गर्दी या ठिकाणी झालेली आहे। दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील गजानन महाराजांचा प्रकट दिन जो आहे तो या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होतोय। लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वच गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते शेगावी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि सकाळपासूनच मोठ्या मनोभावे असं गजानन महाराजांचे दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रीमुखाच्या दर्शनासाठीही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। जर का श्रीच्या समाधीचे दर्शन घ्यायचं म्हटलं तर 5.5 तासाचा अवधी जो आहे तो या ठिकाणी लागतोय आणि श्रीमुखाच्या दर्शनासाठी तब्बल 1 तासाचा वेळ जो आहे तो या ठिकाणी लागतोय। महाराष्ट्रभरातूनच नव्हे तर देशभरातून गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते संत नगरीमध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये गजानन महाराजांचा प्रगट दिन जो आहे तो या ठिकाणी साजरा होतोय। मंदिर प्रशासनाकडूनही भक्तांच्या दर्शनासाठी 2 दिवस हे मंदिर या ठिकाणी उघडं ठेवण्यात आलेलं आहे। तर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती शेगावी नगरीमध्ये दाखल झाल्यामुळं पोलिसांकडूनही या ठिकाणी कडेकोट असा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडावा याची दक्षता जी आहे ते मंदिर प्रशासन आणि पोलीस प्रशासन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। देशभरातून मोठ्या प्रमाणात गजाननाचे भक्त जे आहेत ते शेगावी नगरीमध्ये दाखल झाल्यामुळं संत नगरीला जणू काही जत्रेचं स्वरूप आलंय। राहुल खंडारे, न्यूज 18 मराठी, बुलढाणा।